प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. आयुष्याचे पॅकेज. सकाळची वेळ होती. साधना सराईतपणे पोळीवरून लाटणे फिरवत होते. मधूनच तव्यावरची पोळी उलटत होती. आई, तुझा फोन. श्वेताने साधनाच्या कानाला फोन लावला. घाईच्या वेळी कोणाचा फोन? हॅलो. साधना त्रासिकपणे उद्गारली, पण लगेच तिच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलले. विभा, तू? तव्यावरील पोळी न उलटताच ती सिंकमध्ये हात धुवू लागली. पोळीचा करपलेला वास आला आणि श्वेताने पटकन गॅस बंद केला आणि त्यावरील पोळी उतरवली. आई एवढी एक्साईट का बरं झाली? श्वेताची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देईना. साधनाने फोनवरील बोलणे संपल्यावर श्वेताने प्रश्नार्थक नजरेने आईकडे पाहिले. अगं माझी बालमैत्रीण विभा, 9वीपर्यंत आम्ही एकाच बाकावर बसायचो, पण तिच्या वडिलांची बदली दिल्लीला झाली. सुरुवातीला आमचा पत्रव्यवहार चाले तेव्हा फोनचा एवढा सुळसुळाट नव्हता ना, पण मग हळूहळू संपर्क तुटला तो तुटलाच. कोणा नातेवाईकांच्या लग्नाला आलीये मुंबईत. तिने माझा नंबर कसा शोधलाय कुणास ठाऊक. साधना स्वतःशीच खुदखुदू हसली. एवढी मज्जा करत असू माहितीये. एकदा हिंदीच्या बाई इतक्या रटाळ शिकवत होत्या म्हणून आम्ही गुपचूप फुल्ली गोळा खेळत होतो, पण बाईंनी बरोबर पकडलं. मग काय, अख्खा पिरियड वर्गाबाहेर उभ्या, पण तिथेही गप्पा मारणं सोडलं नाही. फुल्ली गोळा म्हणजे सर्कल अँड क्रॉस. तेच ते ग, मराठीत त्याला फुल्ली गोळा म्हणतात. आपली आईसुद्धा लहानपणी आपल्यासारखीच गमती जमती करायची. हे ऐकून श्वेताला मजा वाटली. आज डबा मिळणार आहे की नाही वेळेवर? श्वेताचे बाबा स्वयंपाकघरात डोकावले तशी भानावरच साधना चटचट डबा भरू लागली. तिची प्रसन्न मुद्रा, चपळतेने होणाऱ्या हालचाली निरखताना श्वेताच्या मनात आईविषयी अपार प्रेम दाटून आले. माय मॉम इज द बेस्ट मॉम इन द वर्ल्ड, तिला वाटले. विभा येण्याची वेळ झाली तसे सर्व पदार्थ साधनाने नीट मांडून ठेवले. तोंड धुवून हलकासा पावडरचा पफ तोंडावर फिरवून केस पिनेत अडकवले आणि कॉटनचा सैलसार पंजाबी ड्रेस चढवून साधना विभाच्या स्वागतासाठी तयार झाली. बेल वाजली आणि अधीरतेने साधनाने दार उघडले. दोघी मैत्रिणी दारातच उराउरी भेटल्या. विभा चिवचिवीत घरात शिरली आणि श्वेता डोळे विस्फारून तिच्याकडे बघतच राहिली. विभाची ती डौलदार मूर्ती, चेहऱ्याभोवती मिरपिखारी रुसणारे केस, मोतीय रंगाच्या साडीवर स्लीवलेस ब्लाउज आणि गळ्यात नाजूकसा मोत्याचा सर, तिच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाला उठाव देणारे नाजूक घड्याळ, सारे कसे मनमोहक. विभा आणि साधनाच्या गप्पा रंगल्या. विभा कुठल्याशा परदेशी बँकेत कामाला होती. नवरा पंजाबी बिझनेसमॅन होता, तर एकुलता एक मुलगा अमेरिकेत शिकत होता. मध्येच तिने श्वेता आणि यशस्वी गप्पा मारल्या. त्यांच्या शिक्षणाची चौकशी केली. साधनाने केलेल्या पदार्थांची वाखणणी करत त्यांचा पडसा पाडला, पण त्या सर्वांना दिलेल्या येण्याचे आमंत्रण देऊन भुरकून गेलीसुद्धा. श्वेता तिच्या व्यक्तिमत्वाने मंत्रमुग्ध झाल्यासारखी खिळून राहिली. विभा मावशी पहिल्यापासून अशीच होती का ग? अशी म्हणजे कशी? साधनाने कप बशा प्लेट सुचलत विचारले. अशी म्हणजे स्मार्ट, फॅशनेबल. छे ग, आमच्यासारखीच होती. 4 चौघींसारखी, पण दिल्लीच्या वातावरणाने, परदेशी बँकेत काम करण्याने बदलली असेल कदाचित. आई, तू का नाही नोकरी केलीस ग कधी? अगं करत होते मी सुद्धा नोकरी, पण तुझा जन्म झाला आणि तुला कुठे ठेवावी असा प्रश्न आला. पाळणाघराची सोय नव्हती आणि दोन्हीकडच्या आजी आजोबांना शक्य नव्हते, मग सोडावी लागली नोकरी. तुला कधी वाईट नाही वाटलं त्याबद्दल? सुरुवातीला वाटायचं वाईट, नोकरी सोडावी लागली म्हणून, पण मग यश झाला आणि मग तुमच्या शाळा, अभ्यास यातच इतकी बिझी झाले ना. आणि खरं सांगू का श्वेता, जी गोष्ट स्वीकारली आहे त्यातच आनंद मानण्यात शहाणपणा असतो. उगाच जी गोष्ट घडली नाही त्यासाठी कुढण्यात काय अर्थ आहे? पण तुझं नोकरी न करण्यामुळे तू विभा मावशीपुढे किती काकूबाई वाटत होतीस. प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व निराळं असतं श्वेता. कधीही एकाची तुलना दुसऱ्याबरोबर करू नये. तुझ्या आईत जे गुण आहेत ते कदाचित विभा मावशीमध्ये नसतील. आणि लक्षात ठेव श्वेता, माणसाच्या दुःखाचे मूळ हे दुसऱ्याशी केलेल्या तुलनेत असतं. आत्तापर्यंत मायलेकींचा संवाद ऐकत असलेले श्वेताचे बाबा म्हणाले. श्वेता निरुत्तर झाली, पण विभा मावशीचा विषय तिच्या मनातून गेला नव्हता. हे 2 दिवसातच उघड झाले. साधनाने बाहेर जाण्यासाठी पंजाबी ड्रेस बदलला आणि श्वेताने लगेच नाक मुरडले. आई, जरा लिपस्टिक लाव, केस मोकळे सोड, हाय हिल्सचा चपला घाल आणि असा नटापटा करून भाजीला जाऊ, लायब्ररीत पुस्तकं बदलायला जाऊ. साधनाने आश्चर्याने विचारले. तू हाऊसवाईफ ना, तू अशीच राहणार? श्वेता खुसतीपणे म्हणाली आणि साधना थक्क झाली. अगं, आपल्या शेजारच्या चितळे वहिनी आणि सावंत वहिनीसुद्धा जातात नोकरीला. त्या तरी अशा कधी नटूनमटून जातात का? कधी पाहिलंस का? विभा मावशीचे सर कुणालाच नाही. श्वेता पुटपुटली, पण साधनाला ते ऐकू गेलंच. अगं, विभाची गोष्ट वेगळी आहे. चिडायला साधना म्हणाली. तिचं ऑफिस आहे घरापासून 10 मिनिटावर. घरात स्वयंपाकाला बाई, एकुलता एक मुलगा लांब अमेरिकेत, नवरा त्याच्या बिझनेसच्या व्यापात,
मग तिला नीटनेटकं राहण्यात काय प्रॉब्लेम आहे? श्वेताने नाराजीने मान हलवली. तिला आईचे बोलणे पटले नाही. श्वेतामधील झालेला बदल पाहून साधना अस्वस्थ झाली होती. कुठून विभा तिला भेटायला आली असेही एकदा वाटून गेले, पण मग तिलाच तिच्या विचारांची लाज वाटली. साधना परिस्थितीविषयी नोकरी करू शकली नाही म्हणजे ती टाकाऊ झाली. साधनाला त्या विचाराने वैफल्य आल्यासारखे वाटले. आज रविवार म्हणून साधनाने स्पेशल बेत केला होता. यश आणि त्याचे बाबा मनापासून जेवत होते. श्वेता मात्र अन्न चिवडत बसली होती. श्वेता, अगं जेव ना नीट. पुऱ्या तळता तळता साधना म्हणाली. बाबा, आज आई जर विभा मावशीसारखी नोकरी करत असती तर आपण दर रविवारी हॉटेलमध्ये जेवला असतो. सुट्टीत परदेशी गेलो असतो ना. ए ताई गप ना. सारखी नोकरी नोकरी करत आईच्या मागे काय लागतेस? माझा मित्र आहे ना राज, त्याला टायफॉईड झाला होता, पण त्याच्या आईबाबांना एवढे काम होते ऑफिसमध्ये की सुट्टी घेता येईना. मग आम्हीच त्याच्याजवळ आळीपाळीने बसत होतो. आपल्या घरी कधी वेळ आली आहे का अशी? तू गप रे आईचा चमचा. दिवसभर क्रिकेट खेळत असतो आणि बकासुरासारखा खात असतो. श्वेता बाबांचा दरावीटपणा सूर ऐकून श्वेता गप्प झाली. पण जेवणाचा बेरंग झाला तो झालाच. हे बघ श्वेता, बाबा समजवण्याच्या सुरात म्हणाले. कोणतीही गोष्ट चांगली अथवा वाईट नसते, तर त्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन तो ठरावित असतो. तू नोकरीचे फक्त फायदे पाहिले आहेस आणि यशने फक्त तोटे. पण प्रत्येक गोष्ट चांगले वाईट, फायदे तोटे यांचे मिश्रण असते हे लक्षात ठेव. आणि विभा मावशी आणि आई यांची तुलना करणं सोडून दे. साधना आणि विभाची व्हॉट्सअपच्या मेसेजची देवाणघेवाण, कधी जोक्स तर कधी शाळेतील आठवणींची उजळणे असे. विभा अधूनमधून तिचे फोटोही पाठवीत असे. एखाद्या समारंभात अंगभर दागिने लायलेली, तर कधी परदेशातील एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट देताना हसरी प्रसन्न विभा. शाळेला कसली तरी सुट्टी होती म्हणून आज सकाळपासून यश क्रिकेट खेळायला जो गेला तो जेवायच्या वेळेलाच उगवला. मळलेले कपडे, घामाने निथळलेले अंग आणि उन्हातून आल्याने लाल भडक झालेला चेहरा. आधी आंघोळ करून ये यश, मगच जेवायला मिळेल, साधना ओरडली. काही काळ वेळ आहे की नाही बघ ना. अभ्यास करायचं सोडून हुंदडतोय नुसता. श्वेताने री ओढली. ए ताई गप ना तू. तुझ्या अभ्यासाची काळजी कर. उगाच माझं डोकं नको खाऊ. भुकसलेला दमलेला यश उसळला. हो करतच आहे मी अभ्यास, श्वेता ठसक्यात म्हणाली. मला विभा मावशीसारखं बनायचंय, आईसारखं हाऊसवाईफ नाही. घरात एकदम शांतता पसरली. आपण काहीतरी चुकीचं बोललो हे लक्षात येऊन श्वेता गोरीमोरी झाली. पण आता वेळ निघून गेली होती. साधनाचा चेहरा उतरला. तिचे जेवायला वाढणारे हात थांबले व ती अश्रूंना थोपवत मुकाटपणे बेडरूममध्ये गेली व तिने आतून कडी लावून घेतली. डायनिंग टेबलावरील पाण्याचा ग्लास उचलून श्वेताच्या बाबांनी पाण्याचा घोट घेतला आणि श्वेताकडे रोखून पाहिले. श्वेताच्या पोटात गोळा आला. श्वेता, तू विभा मावशीला किती ओळखतेस? त्या दिवशी आपल्याकडे आली होती तेवढीच, श्वेता चाचरत म्हणाली. तेवढ्यावरून तू इतकी इम्प्रेस झालीस की ध्यानीमनी तुला विभा मावशी दिसू लागली. ज्या आईने तुला वाढवण्यासाठी खस्ता काढला तीच आई तुला केवळ एका हाऊसवाईफ म्हणून तुच्छ वाटू लागली. पण बाबा, श्वेता आपले म्हणणे पुढे रेटू लागली. विभा मावशीला परदेशी बँकेत नोकरी आहे, गलेलठ्ठ पगाराची. शिवाय परदेशी जात असते सारखी. बस एवढीच माहिती आहे तुला तिची. श्वेता, माणसाच्या जीवनाचे अनेक पैलू असतात, पण जगाला मात्र त्यातील फारच थोडे पैलू दिसत असतात. बहुतेक जण त्यांचे ऐश्वर्य, भपका, त्यांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण असे निवडक प्रसंग जगासमोर प्रदर्शन करण्यासाठी ठेवत असतात आणि आपण त्यालाच त्यांचे आयुष्य समजतो. मुळात प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास वेगवेगळा असतो. हल्लीच्या शब्दात सांगायचे तर प्रत्येकाच्या जीवनाचे पॅकेज निरनिराळे असते. एकाच्या आयुष्याचे पॅकेज ते दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्याच्या पॅकेजासारखे असूच शकत नाही. हर एक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, बुद्धिमत्ता, तब्येत, आयुर्मान हे भिन्न असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्याची तुलना करावयास जाऊ नये. बाबांच्या समजवण्याचा प्रयत्न स्वतःच्या किती पचनी पडला कुणास ठाऊक. साधनाला अलीकडे श्वेताचा राग येऊ लागला होता. विभा 2 तासांसाठी भेटायला काय आली? श्वेता तिच्यावर इतकी भाळली की आजवरचे माझे कष्ट, माझ्या घराला वाहून नेणे तिला कवडी मोलाचे वाटू लागले. साधनाने श्वेताशी बोलणे कमी केले. दोघींमध्ये संवाद उरला नाही. श्वेताला अर्थातच त्याची फिकीर वाटत नव्हती. मात्र साधनाला श्वेताच्या तिच्याभोवती चिवचिव करणे, कॉलेजमधून आल्यावर गमतीजमती सांगणे आठवून उदास वाटे. रात्री यशचे टाईमटेबल भरणे चालू होते. सकाळी लवकर भाजीपोळीचा डब्बा सर्वांना लागतो म्हणून साधना गवारीच्या शेंगा मोडत बसली होती आणि अचानक तिचा मोबाईल वाजला. रात्रीच्या वेळी कोणाचा फोन? साधनाने अस्वस्थपणे फोन घेतला. अरे देवा, काय सांगतेस? साधना ओरडलीच. कधी? काय झालं होतं नक्की? साधनाच्या अविर्भावावरून नक्की काहीतरी घडले आहे हे लक्षात येऊन तिघेही साधनाजवळ गोळा झाले. मोबाईल बंद करून साधना बसून राहिली, निश्चल, निस्तब्ध.
हळूहळू ती भानावर आली आणि कसंबसं बोलली, विभा गेली. काय? तिघंही एका सुरात ओरडले. डोळ्यात आलेलं पाणी पुसत साधना म्हणाली, ब्लड कॅन्सर झाला होता तिला. 3 महिन्यांपूर्वी डिटेक्ट झाला. भरपूर उपचारही केले, पण तो वेगाने शरीरात पसरला होता. त्यामुळे उपचारांना तिचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. तुला याची काहीच कल्पना नव्हती. नाही, अजिबात नाही. हल्लीच्या फोटोंमध्ये ती खूपच बारीक दिसत होती. त्यावरून मी तिची थट्टाही केली होती की काय गं, दीक्षित डाएट करतेस का? तर उत्तरादेखील तिने नुसती स्माईल पाठवली होती. पण कधी शंकाही आली नाही की असं काहीतरी असेल म्हणून. साधनाचा कंठ दाटून आला. तिला पुढे काही बोलावेना. श्वेता मनातून हादरून गेली होती. विभा मावशीला असा काही आजार होईल आणि ती या जगातूनच निघून जाईल, हे सत्य तिला पार हादरवून टाकणारे होते. तिने उभारलेल्या विभा मावशीबद्दलच्या काल्पनिक जगात अशा दुःखद घटनेला स्थानच नव्हते मुळी. साधना यांत्रिकपणे कामे उरकत होती. विभाच्या इतक्या अल्पकल्पित जाण्याने ती अस्वस्थ झाली होती. नियतीचा खेळ खरंच किती अगम्य आहे. श्वेताचे बाबा म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं पॅकेज वेगवेगळं असते. एकासारखा दुसरा माणूस असूच शकत नाही. प्रत्येकाची सुखदुःखे, शारीरिक प्रकृती, आर्थिक परिस्थिती वेगवेगळी. मग कोणाशी तुलना करायची कशाला? साधना आपल्या विचारात गुंग असतानाच बेल वाजली. श्वेता आली होती. घरात आल्या आल्या तिने आईला घट्ट मिठी मारली आणि ती स्फुंदू लागली. श्वेता, अगं काय झालं? साधनाने काळजीने विचारले. कॉलेजमध्ये काही झालं का? येताना कोणी त्रास दिला का? श्वेताने नकारार्थी मान हलवली. आई, तू माझ्यावर रागवलीस का? कशाबद्दल? मी तुझ्याशी खूप वाईट वागले ना? आणि मी परत कधीच अशी वागणार नाही. मला तू हवी आहेस. मला सोडून तू जाणार नाहीस ना? श्वेताने आईला घट्ट धरून ठेवले. साधना तिच्या केसांवरून हात फिरवू लागली. तिच्या मनात एकच वाक्य फिरत होते, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचे पॅकेज वेगवेगळे असते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.